तर म्हणजे लोकांना आता काँग्रेसचं जे काही खोटाडेपणा आहे, पवारांच्या राष्ट्रवादीचा खोटाडेपणा आहे, शरद पवारांचा, उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने भाषण करत होते अतिशय वैफल्य होऊन त्यांनी सगळ्या निवडणुकीमध्ये लोकांची दिशाभूल पुढे करण्याचा प्रयत्न केला, वैफल्यग्रस्त होऊन भाषण केली। राहुल गांधी तर लोकसभेला म्हटले होते आमचं सरकार आलं आम्ही प्रत्येक महिन्याला आमच्या भगिनींना 6,000 रुपये खटाखट पैसे देऊ। आले खटाखट पैसे तुमच्याकडे? मग या लोकांनी किती थापा मारलेल्या आहेत। म्हणून मी निवडणुकीच्या वेळी सुद्धा एकदा सभेत म्हटलं होतं आमचं सरकार खटाखट नाही आहे, आमचं पटापट येणारं सरकार आहे। आणि त्या सगळ्या शेतकऱ्यांच्या महिला भगिनीच्या खात्यामध्ये पटापट पैसे गेले। 6वा हप्ता निवडणूक संपले, लोक म्हटले आता तुमचे पैसे येणार नाही। 6वा हप्ता पाठवला आपल्या खात्यामध्ये आणि आता अर्थसंकल्प झाला एकदा आमचा मार्चमध्ये की मग 1500 ते 2100 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आमच्या भगिनींच्या खात्यामध्ये। स्वतः आता त्या कारभारी झाल्या, नवऱ्याकडे पैसे मागायची त्यांना आता गरज आली नाही। आणि त्यांना आम्ही सांगितलं नवऱ्याने जर त्रास दिला तुम्हाला पैसे मागतात तुम्ही आम्हाला फोन करा, आम्ही बघू त्या नवऱ्याचं काय करायचं। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।